आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांचा 63वा वाढदिवस उत्साहात साजरा. सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांचा 63वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आमदार विक्रमदादा सावंत यांनी ढोले यांच्या कार्याचा गौरव करताना ते जिल्हा कमिटीसाठी ऊर्जेचा स्रोत असून कार्यकर्त्यांना एकत्रित आणून कार्यक्रम यशस्वी करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे, असे नमूद केले. शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी ढोले यांच्या संघटनात्मक कौशल्याचे कौतुक करत ते प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे औक्षण केले. कार्यक्रमाला DP बनसोडे, गुलाबराव भोसले, सुनील भिसे, सौ प्रतीक्षा काळे, करुणा सॅमसन यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेणेकरून आम्हाला तुम्हाला काँग्रेसला आम्हाला तुमची गरज आहे आणि ती गरज वाया न जाता तुम्ही सर्वांनी करावं. तुम्हाला शुभेच्छा देतो. खरं म्हणजे हा कार्यक्रम आपण सकाळी संध्याकाळी ठेवायला सुविधा विनंती केली, पण काय त्यांची काही नियोजन असतील पण विनंती करत होतो. तर सकाळी ठेवला असेल तर जरा आपल्याला सगळ्यांना बोलवलं आलं असतं. आज काँग्रेसप्रमाणे प्रगट केलं असल्यामुळं ते प्रगट झाले. आपले ढोले 61 वर्षापूर्वी प्रगट झाले. म्हणजे योगायोगाचे ती तिथीप्रमाणे आणि 1 तारखेप्रमाणे असं योगायोग आलेलं. पण हे सुद्धा आपल्या काँग्रेस पक्षाचे स्वामी समर्थच आहेत. घेऊ नका. काँग्रेस कार्यकर्त्याला सांगतात की काँग्रेस पक्ष मी तुमच्या पाठीशी आहे. काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमात साधा आमचा एखादा छोटासा आंदोलन असेल तर स्वतः हिरिरीनं घोषणा द्यायला पुढं असतात. अनेकदा त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो. फक्त एवढीच विनंती अनेकदा परत सगळ्या काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष या नात्यानं ही प्रकृती सांभाळायला पाहिजे. तुम्ही प्रकृतीकडे थोडं लक्ष द्या आणि हे करू. आणि असंच आपण सगळेजण एकत्र मिळून आपला एक परिवार आहे. असंच एकमेकाच्या सोबत आपले जिल्ह्याचे अध्यक्ष विक्रमदादा आता आलेले आहेत. जिल्हा काँग्रेस कमिटी, सर्व सेवा दल, महिला काँग्रेस, सर्व फ्रंटला ऑर्गनायझेशनमधून आज माझा वाढदिवस आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये हा दिवस साजरा केलेला आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेले आपले जिल्हाध्यक्ष आदरणीय माजी आमदार विक्रमदादा सावंत, आपले शहर जिल्हाध्यक्ष आदरणीय राजेश नाईक आणि इंटेक युनियनचे जिल्हाध्यक्ष बनसोडे साहेब, सुनील भिसे साहेब, विठ्ठलराव काळे, गुलाबराव भोसले, आमचे प्रदेशचे माळी साहेब, त्याच पद्धतीनं पुलिशाताई, अरुणा जाधव, त्याच पद्धतीनं उपस्थित असणाऱ्या आमच्या महिला काँग्रेसच्या सॅमसन मॅडम, खंदारा मॅडम, मीनाताई, सर्व रमेश, खास करून कडेगावसून आलेले आमचे रमेश साहेब, आमचे यंग ब्रिगेडचे अध्यक्ष जाधव, संजय पाटील, स्वातंत्र्य सैनिकांचे उत्तराधिकारी नार्वेकर साहेब, आमचे मगदूम साहेब, अर्जुन सुतार, आपले उपस्थित असणारे माजी तहसीलदार आदरणीय अंकिकर साहेब, उपस्थित असणारे आमचे अनुसूचित जातीचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र कांबळे, आमचे दुसरे मित्र सुरेश कांबळे, विश्वास यादव, सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करतो. मला आज खरंच अत्यंत मोठ्या
आणि मला सांगावंसं वाटतं की राजेश, माझा जन्मच या ठिकाणला झाला. ज्यावेळी पुरोहित दवाखाना होता त्यावेळी माझा जन्म इथं झालेला. आणि या इमारतीची माझी खास अशी अटॅचमेंट आहे. आणि त्या अटॅचमेंटमुळं मी कुठेही जाऊ शकत नाही. कुणी सांगितलं बाबा तू जा, तर मी जाऊ शकत नाही. एवढं माझं नातं ह्यामध्ये घनिष्ठ आहे. आणि विक्रमदादा असतील, आमचे मोहनराव कदम असतील, त्यावेळेपासून आमचे आनंदराव मोहिते आज हयात नाही आहेत, पण त्यांच्यावर्षी 10 वर्ष मोहनराव कदमांच्या बरोबर, भीमराव मोहिते आता दादाच्या बरोबर 9 वर्ष झालं आम्ही काम करतोय. राजेश नाईक आमच्या बरोबर म्हणजे त्यांनी मला युवक काँग्रेसमध्ये सचिव केलं. आणि युवक काँग्रेस सचिवनंतर मी 2000ला दोडपेलापूरला शिबिरला गेलो. शिबिरला गेल्यावरती सेवादलचं शिबिर घेतल्यावरती मला मुख्य संघटक केलं. तेव्हापासून मी सेवादल सांभाळतोय. आणि मला सर्व मग प्रतिष्ठाताई असेल, गुलाबराव भोसले असतील, विठ्ठलराव काळे असतील, पैगंबर शेख असतील, मौला मोठमोरे असतील, आमचे बारटेके साहेब असतील, आमचे भीमराव चौगुले पलीकडं आपले सगळे ते बघतात, ते पंडित पवार असतील, जे काही सगळे आपले सहकारी आहेत ते सहकारी मला अत्यंत महत्त्वाचं मदत करतात. राजीव कांबळेसारखा माणूस मला कुठले माहिती पाहिजे असलं तर देण्याचं काम करतोय. असे जे काही कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत त्यांचं सर्वांचंच मी सन्मान असं समजतो. आणि आपण केलेलं या सत्काराबद्दल मी शतशः धन्यवाद मानतो. आणि मला ही प्रेरणा अशी मिळणार आहे की बाबा राहिलेल्या आयुष्यामध्ये मी काँग्रेसचा यामध्ये आता जिल्हा परिषद तर आपल्याला आलेला आहे, महापालिका थोडक्यामध्ये गेले आहे, परंतु महापालिका, आमदारकी हे सगळे विधानसभेवरती दादा तुमच्या नेतृत्वाखाली इथं झेंडा लागायला पाहिजे हे मी आज प्रण घेतो. आणि सर्वांनी त्याला साथ द्या एवढंच या विनंती करतो. थांबतो. जय जय महाराज. ग्रामीणचे अध्यक्ष माजी आमदार विक्रमदादा सावंत, त्याचप्रमाणे राजेश नाईक साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेले सर्व सहकारी बंधू आणि भगिनी. तर अजितराव ढोले हे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. आणि त्याचप्रमाणे त्यांनी एक आठवणी अतिशय महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. नाईक साहेब मी तुम्हाला परवाच पाहिलं, पण तुमची ते नेहमी आठवण काढतात तुमच्याबरोबर काम केलेलं. आणि त्याचप्रमाणे ज्या वेळेला 99 साली काँग्रेस फुटली त्यावेळेला परिस्थिती जिल्ह्यामध्ये अतिशय उदारक होती. त्यावेळेला ज्येष्ठ नेते कदम साहेब, त्याचप्रमाणे प्रकाश बापू, शिवाजीराव देशमुख साहेब यांच्या साथीनं त्या ठिकाणी चुरमुरे खाऊन त्या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये जी काही काँग्रेसची पडझड होती ती थांबवली, त्याची सुद्धा आठवण त्याचप्रमाणे ते सांगतात. एवढं ज्या पद्धतीनं या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाला जी काही ऊर्जित अवस्था आहे ती खऱ्या अर्थानं ढोले साहेबांनी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आणलेली आहे. कारण प्रत्येक गोष्टीत त्याचा पाठपुरावा, लोक गोळा करणे, आमच्या माता भगिनी या सगळ्या ठिकाणी गोळा करणं आणि काही असू दे, काँग्रेस कमिटीचा या ठिकाणी कुठलाही कार्यक्रम असू दे या निमित्तानं ताकदीनं आज ते करत आहेत. आणि या निमित्तानं मी सगळ्या तमाम जिल्ह्यातल्या काँग्रेस ग्रामीणच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा पद्धतीची या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.